नीट पेपरफुटी प्रकरणावर भीम आर्मी आक्रमक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ दिल्लीतील जंतर मंतर येथे पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला भीम आर्मी संविधान रक्षक बल सांगली जिल्ह्याच्या वतीनं जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. या संदर्भात मिरज येथील उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच पेपरफुटीमुळे देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य धोक्यात आलेले आहे. अनेक विद्यार्थ्यांना मानसिक तणावाला सामोरं जावं लागल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. भीम आर्मीच्या वतीनं नीट परीक्षेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि पेपरफुटीला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. गेल्या 20 दिवसांपासून लोकशाही मार्गाने अन्नत्याग आंदोलन सुरू असताना केंद्र सरकारने त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप करत संघटनेनं तीव्र निषेध व्यक्त केला. यापुढेही परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भीम आर्मीच्या वतीनं देण्यात आला. आणि यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष जैलाबद्दीन शेख, मौलाना शकील शेख, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मिरज विधानसभा अध्यक्ष किरण कांबळे, हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे नासिर शेख, आफताब मुजावर, उमर फारूक तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज दिल्लीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन करत आहे नीट पेपर संदर्भात, ते नीट पेपर फुटीच्या संदर्भात आम्ही निषेध करत आहे आणि केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा मागत आहे सोनम वांगचुक. त्याच धर्तीवर आज आम्ही त्यांना पाठिंबा देत आहे आणि भविष्यामध्ये पेपर फुटी होणार नाही. पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या केल्या आहे, अनेक पालकांचं आयुष्य बर्बाद झालेलं आहे. का शिक्षणामुळं देश तारतो, शिक्षणामुळं प्रगती होतं. तेच शिक्षण क्षेत्रामध्ये अगर पेपर फुटत असेल, अनेक वर्षे पोरं अभ्यास करून पेपर फुटत असेल, त्यांचा सगळं आयुष्य बर्बाद होत आहे. त्या संदर्भात प्रधान साहेबांना, केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान साहेबांनी आपली प्राथमिक जबाबदारी समजून त्याचा राजीनामा त्यांनी द्यावं म्हणून आम्ही आता राष्ट्रपतीकडं प्रांत ऑफिसद्वारे आम्ही राष्ट्रपतीकडे याची मागणी केलेली आहे. अन्यथा आता आमच्याकडे शिवसेनेचे एक कार्यकर्ते आहेत आणि RPIचे कार्यकर्ते आहेत आणि जमियत उलमाचे कार्यकर्ते आहेत, भीम आर्मीचे कार्यकर्ते आहेत आणि जे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्राने भारतभर आंदोलन करून प्रधान यांच्या राजीनामाचे घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. गेले 20 दिवस झाले विद्यार्थ्यांसाठी काँग्रेस जनता पार्टी सामाजिक कार्यकर्ते सोनम यांनी आंदोलन करून निद्रिस्त प्रशासनाला जागृत करण्याचं काम करत आहेत. त्यांना आमचं सक्रिय पाठिंबा आहे. भविष्यामध्ये पेपर फुटणार नाही याची दखल केंद्र सरकारने घ्यावी आणि पेपर फुटीचा आम्ही निषेध करतो व धिक्कार करतो. आणि जे दिल्ली जंतर मंतरमध्ये बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा आम्ही पाठिंबा देतो आणि त्यांना न्याय मिळावं हेच आम्ही सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.